चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. आता आपण ऐकणार आहात परिवर्तन या गोष्टीचा 12वा आणि शेवटचा भाग. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. इंद्रसेनाने चालत झोपडीच्या चारी बाजूंना फेरी घातली. खरोखरच पालापाचोळ्याचे ढीग लागले होते. वेली झुडपं वेडीवाकडी वाढली होती. इंद्रसेनाने कामासाठी कंबरच कसली. प्रथम त्याने माडाच्या झावळीपासून काड्या वेगळ्या केल्या आणि त्या हिरांचा झाडू तयार केला. मग त्या झाडूने सगळा पाचोळा झाडून काढला. वेडीवाकडी वाढलेली फुलझाडं छाटली, त्यांना छान आकार दिला. आजूबाजूचं तण काढून टाकलं. ऋषींची झोपडी झाडून काढली आणि पाण्याने स्वच्छ धुवूनही काढली. झोपडीसमोरची जमीन सगळी उखडलेली होती. ती पूर्ण धोपटून सपाट केली. मग ती जमीन शेणाच्या पाण्याने लिंपून काढली. शेकोटीसाठी लागणारी लाकडं गोळा करून त्याच्या मोळ्या बांधल्या. इंद्रसेन आता या सगळ्या कामांमध्ये तरबेज झाला होता. तरीही कामच एवढं होतं की त्याचे 4-5 दिवस सहज निघून गेले. मग इंद्रसेन ऋषींसमोर उभा राहिला. म्हणाला, ऋषीवर, मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे सर्व परिसर स्वच्छ केलाय. तुम्ही एकदा सर्व पाहून घेण्याची कृपा करावी. ऋषी जागेवरून उठले आणि सगळ्या परिसराची पाहणी केली. मग प्रसन्न होऊन म्हणाले, वा बाळा, तू खरोखर मन लावून काम केलंस. या जागेचा कायापालटच करून टाकलास. मग ऋषीवर, मला आज्ञा असावी. मी पुढच्या प्रवासासाठी निघतो. अरे, आता संध्याकाळचा का जाणार आहेस? उद्या सकाळी पाहू तुझ्या जाण्याबद्दल. इंद्रसेनालाही ते पटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रसेन ऋषींसमोर हजर झाला आणि जाण्यासाठी अनुमती मागितली. बाळा, तू मला वचन दिलं होतंस की हा परिसर तू आरशासारखा लख्ख करशील. तूच पहा बरं, तसा तुला दिसतोय का? इंद्रसेनाने मग झोपडीला परत फेरी मारली. झोपडीचा समोरचा भाग स्वच्छ होता, पण मागच्या बाजूला परत पाचोळा झाला होता. इंद्रसेनाने तो झाडून काढला. ऋषींसाठी झऱ्याचं पाणी भरून ठेवलं. पिकलेली फळं आणून करंडीत ठेवली आणि मग म्हणाला, आता झालं का तुमच्या मनासारखं? बाळा, अंगण तर स्वच्छ केलंस, पण झोपडीचं छप्पर किती जुनं झालंय बघितलंस का? त्याच्यावर केवढा पाचोळा साठलाय. ते सगळं नको का बदलायला? इंद्रसेन मनातून निराश झाला, कारण त्याला ते छप्पर बदलायला आणखी काही दिवस लागणार होते. पण त्याने स्वतःच ऋषींना वचन दिल्यामुळे काहीच पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवसापासून त्याने जंगलातून वाळलेलं गवत कापून आणलं. गवताचे गठ्ठे केले. झोपडीचं जुनं छप्पर काढून टाकलं आणि या वाळलेल्या गवताचे गठ्ठे तिथे कुशलतेने शिवले. 2-4 दिवसात त्याने सुरेख नवीन छप्पर बांधलं. सर्व अंगण स्वच्छ केलं. आता उद्या काहीही झालं तरी निघायचंच असं त्याने ठरवलं. त्याप्रमाणे तो सकाळी ऋषींना म्हणाला, ऋषीवर, आता मी यावं म्हणतो. ऋषी म्हणाले, अरे, तू तुझं वचन पाळायचं नाहीस असं ठरवलंयस का? नाही, असं का म्हणताय? अरे, मग ते तण उगवलंय ते तू का नाही काढलंस बरं? शिवाय आजूबाजूला जो पालापाचोळा परत पडलाय त्याचं काय? इंद्रसेनाला आता मात्र ऋषींचा रागच यायला लागला होता. इतके दिवस राबून मी हा परिसर स्वच्छ केला, पण यांना फक्त पाचोळा पडलाय तो दिसतोय. एकतर मी स्वतःहून ठरवून यांची एवढी सेवा केली. आधी इथे किती वाईट अवस्था होती. या झोपडीला मी रूप आणलं. इतकं देखणं अंगण केलं, फुलांची बाग करून दिली. त्याचं कौतुक राहिलं बाजूलाच, पण यांना तेवढंसं तण मात्र दिसलं. आता जमीन एवढी सुपीक आहे, तण सारखं उगवत राहणारच आहे. पण उलट उत्तर द्यायला नको म्हणून इंद्रसेन गप्प बसला. त्या दिवशी त्याने सर्व बाजूंचं तण स्वच्छ केलं. सगळा पाचोळा परत पूर्ण झाडला. त्यात त्याचा दुसरा दिवस उजाडला.
इंद्रसेन आता वाटेल ते झालं तरी निघायचंच असं ठरवून ऋषींना म्हणाला, ऋषीवर, आता मात्र मला निघायलाच लागणार आहे. तुमची सेवा करून मला फार समाधान वाटलं. येतो मी. पण ऋषी म्हणाले, अरे पण अंगण लख्ख कुठे झालंय? ती काय 4 पानं पडली आहेत तिकडे. आता मात्र इंद्रसेन चिडला. तो म्हणाला, ऋषीवर, आजूबाजूला एवढी झाडं आहेत, वाळलेली पानं सतत कुठे ना कुठेतरी पडणारच, त्याचं काय एवढं घेऊन बसलात? पण तू स्वतःच मला वचन दिलं होतंस हे सगळं स्वच्छ करायचं. ते वचन मी पूर्णपणे पाळलंय. मी तुम्हाला एकदा हा सर्व परिसर स्वच्छ करून देणार होतो आणि त्याप्रमाणे दिलाही आहे. पण असं एकदाच स्वच्छ करून पुरणार आहे का? अहो, एकदा करून कसं पुरेल? हे अंगण रोजच नाही का झाडावं लागणार? तरच ते स्वच्छ राहणार आहे. ऋषी हसले आणि म्हणाले, राजपुत्र इंद्रसेना, मलाही तुला तेच सांगायचं होतं. आता मात्र इंद्रसेन चकित झाला. त्यांनी ऋषींचे पाय धरले. तो म्हणाला, ऋषीवर, मी कोण आहे हे तुम्हाला कसं कळलं? ऋषी म्हणाले, तू आलास तेव्हाच तू कोण आहेस हे मी अंतर्ज्ञानाने ओळखलं होतं. इंद्रसेना, तू राजपुत्र होतास तेव्हा तुझ्या श्रीमंतीचा, तू राजपुत्र असण्याचा तुला खूप अहंकार होता. पण या 1 वर्षाच्या कालावधीत तू खूप प्रगती केलीस. त्यामुळे तुझा आधीचा अहंकार कमी झाला. पण आता या नवीन प्रगतीचा तुला अहंकार होऊ लागला आहे. हे मी जाणलं. मी मुद्दामच तुला ही कामं करायला लावली. मला तुझ्या तोंडून वदवून घ्यायचं होतं की अंगण एकदा नाही, रोज स्वच्छ केलं पाहिजे. इंद्रसेना, आपलं मन देखील अंगणासारखंच असतं. तिथे रोज अहंकाराचा पाचोळा पडत असतो. तो वेळोवेळी स्वच्छ केला नाही तर काम अवघड बनतं. तुझ्यात राजा बनण्याचे सर्व गुण आहेत. फक्त या अहंकार रूपी पाचोळ्याला साठू देऊ नकोस. लगेच संतुष्ट होऊ नकोस. ज्ञानाची भूक बाळग. खरा ज्ञानी तो असतो ज्याला पूर्ण जाणीव असते की त्याने मिळवलेलं ज्ञान कमीच आहे, अजून खूप शिकावं लागणार आहे. तसा ज्ञानी बन. जा, तुझ्या बुद्धिचातुर्याचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी कर. यशस्वी भव. एवढं बोलून ऋषी पुन्हा ध्यानस्थ झाले. इंद्रसेनाने ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींच्या उपदेशामुळे त्याला एक वेगळीच अनुभूती मिळाली होती. खूप प्रसन्न मनाने त्याने राजधानीकडे कूच केली. बरोबर 1 वर्षाने इंद्रसेन दरबारात हजर झाला. कष्ट करून त्याचा वर्ण रापला होता. शरीर सुदृढ बनले होते. त्याच्या गावंढळ वेशामुळे राजा वृषसेनाला त्याला ओळखणं कठीणच गेलं. पण जेव्हा ओळखलं तेव्हा मात्र त्याला परमानंद झाला. इंद्रसेनाने सर्व हकीकत राजाला कथन केली. वृषसेनाचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. तो म्हणाला, वाह, म्हणजे ज्यासाठी एवढी योजना आखली ते काम झालं तर? इंद्रसेन म्हणाला, कुठचं काम आणि कसली योजना महाराज? वृषसेन महाराज मिश्किलपणे म्हणाले, इंद्रसेना, तुला आठवतं का, बरोबर 1 वर्षापूर्वी मी तुला राज दरबारात काम करण्याविषयी सुचवलं आणि तू नाही म्हणाला होतास? हो, तेव्हा तसं म्हणालो होतो खरं. पण आत्ता त्याचं काय आणि योजनेशी काय संबंध? अरे, तू नाही म्हटलंस म्हणून तर ही योजना मी आखली. तेव्हा तुझ्याशी बोलल्यावर मला जाणवलं की तू बुद्धिमान आहेस, पण तुझ्या मनात जनतेविषयी आस्था नव्हती. गरिबांचा तू रागराग करत होतास. तुला तुझ्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीवच नव्हती. म्हणून मी जरा विचार केला आणि तुला राज्याची सफर करायला सांगितली. पण तुझ्याकडून 1 वर्ष परत न येण्याचं वचन घेतलं. तुला मज्जा करायला मिळणार म्हणून तू खुशीने मान्य केलंस आणि निघालास. पण जंगल सुरू झाल्यावर मीच आपल्या सैनिकांना दरोडेखोरांच्या रूपात पाठवलं. मी तुझ्या लवाजम्याला आधीच सूचना दिल्या होत्या
की दरोडेखोर आले की पळून जायचं. त्यामुळे ते सर्व पळून परत आले. पण तुला वाटलं की तुला दरोडेखोरांनी लुटलंय. खरं तर तो सर्व माझ्या योजनेचा भाग होता. मला पाहायचं होतं की तुझ्याकडे काहीही शिल्लक नसताना तू काय करशील. वर्षभर टिकू शकशील का? कारण तू जर आधीच परत आला असतास तर मी निश्चितपणे तुला राज्यकारभार सोपवला नसता. मला अयोग्य राजा नको होता. पण तू आपल्या घराण्याला शोभेसा वागलास. जिद्दीने दिलेलं वचन पूर्ण केलंस. संकटांना तोंड देऊन यशस्वीपणे पुढे गेलास. पूर्ण राज्य फिरायच्या अटीमुळे तुला आपोआपच आपल्या राज्याबद्दल अनेक गोष्टी कळल्या. कष्टाचं महत्त्व कळलं. गरिबांविषयी कणव निर्माण झाली. तू मला आता एक जबाबदार आणि संवेदनशील व्यक्ती दिसतो आहेस. मला तुझा खूप अभिमान वाटतोय इंद्रसेना. मला खात्री पटली आहे की आता तू उत्तम राज्यकारभार करशील. आता मी वानप्रस्थाश्रमात जाण्यास मोकळा झालो. इंद्रसेन म्हणाला, नाही महाराज, एवढ्यात नाही. ऋषीवरांच्या उपदेशाप्रमाणे मला अजून तुमच्याकडून खूप शिकायचं आहे. अनुभवाने मोठं व्हायचं आहे. मला आता कळून चुकलं आहे की राजा हा जनतेचा मालक नाही, सेवक असतो. त्यामुळे मी सुरुवातीला अतिशय साध्या पदावर राहून राज्याची सेवा करू इच्छितो. वृषसेन महाराज म्हणाले, माझा ऊर आनंदाने भरून आलाय. राजपुत्र इंद्रसेना, तुझं या वर्षभरात पूर्णपणे परिवर्तन झालं आहे. अशीच खूप प्रगती कर. तुला मी आशीर्वाद देतो. मुलांनो, तुम्हाला ही 12 भागांची गोष्ट कशी वाटली? आवडली का? मग मला तसं जरूर कळवा बरं का. मी तुमच्या अभिप्रायांची वाट बघतेय. आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकत रहा आपल्या लाडक्या चला गोष्टी ऐकूया या चॅनलवर.